धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि व्यावसायिक दिनेश मांगले यांची एक कालपासून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती। या कॉल रेकॉर्डिंगमध्ये खासदार निंबाळकर हे दिनेश मांगलेला धमकी देताना दिसत आहेत। पण खरं पाहिलं तर या कॉल रेकॉर्डिंगचं सत्य मात्र वेगळंच आहे। पण अगोदर ही सविस्तर कॉल रेकॉर्डिंग ऐका, त्यानंतर या कॉल रेकॉर्डिंगचं नेमकं सत्य काय आपण ते पाहू। हा दादा, तू काय तुझ्या शेतातलं गडी समजायलास का मला? बरे नाही अहो दादा, माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडं फोन केला आहे। कशा समजायलास मला? नाही नाही, समजायचं काहीच नाही, मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढाल म्हणून फोन केला। माझा काय संबंध आहे? हा, तू उद्या जाऊन काय बी करशील मला? तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो। परत मला विचारून केलंस का? कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ते तुझ्यावर ऍक्शन घेतील। हो चालतंय ना, त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या। माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांगणं, पण तुम्ही म्हणत तुमचा संबंध मी म्हणत नाही याच्यात। किती छान आहेस ती मला माहिती आहे ना। बरं ठीक आहे, ओके। तू किती छान आहेस ती मला माहित नाही का? हॅलो, हा दादा, तू किती छान आहेस ती माहित नाही का मला? दादा आता बोलण्यात हे नाहीये, मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं, ऐका ना। धोकेबाज आहेस ती माहित नाही मला। मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा। हा, मला धोके दिलेले आहेत उलट, मला धोके दिलेले आहेत उलट। मला माहित नाही का तुम्हाला सांगायला लागला? हा ठीक आहे दादा, नको शब्दांनी शब्द। ठीक आहे, तुझ्या घराचा गडी भेट आहे मी। नाही तुमचं काय, मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं। मग मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा, मी तू तुझ्या अवकातीत राहा। मी अवकातीतच आहे, मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा। मी अवकातीत आहे म्हणून फोन केला, नाही तर फोन केला असता का? तू काय बेटा धमकी देतो का रे? धमकीचा काय संबंध आहे? धमकीचा काय संबंध आहे दादा? संबंध आहे मला फोन करायचा? काय संबंध? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केला? फोन करायचा? अहो तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय, मला सांगा। पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही, तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा। तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केलाय। तुम्ही सुद्धा ह्याच्या आधी मिटिंगला होते, 1-2 बिझनेस मिटिंगला तुम्ही सुद्धा होते ह्याच्या आधीच्या। तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का? व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती आहेत दादा? मला काय संबंध आहे माहित असायचा? बरं नसू द्या माहित, तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं। मला काय संबंध आहे माहित आहे? तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांगणं। बरं, मला माहित असायचं काय संबंध? तू कसं काय म्हणू शकतो मला व्यवहार माहिती आहे म्हणून? आता तुमचा भाऊ आहे, तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही का? तुला माहिती आहे का तुझ्या भावाचं सगळं? जाऊ द्या आता काय याच्यात। हा, कशामुळे मला फोन केला? कशामुळे? तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला सिद्ध मैत्रिणी तू फोन केला? कोणाच्या व्यवहार केलास? विस्तार ना तू दादा। हे बघा, तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे, तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर, बरं का? तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे, तुमच्यासाठी आहे ना खिशातनं बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे का? मला विचारून दिलंस का? काय तुम्ही तुला दे म्हणलं का? तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का? तो भाग नंतरचा आहे। विचारून केलंस का? काय तुम्हाला माहित नाहीतच का व्यवहार काहीच? तू काय बी उद्या करशील? तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच? अरे काय संबंध आहे? तूच बोलायचं, तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे? दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्या। तुम्हाला या भाषेत बोलू नको तुझ्या। तुम्हाला काय बोललोय मी? तुम्हाला काय तुम्हाला काय बोललोय मी? तुम्ही दादा शिव्या देऊ नका, मी तेच म्हणतोय तुम्हाला, शिव्या देऊ नका दादा। काहीच चुकीचं बोललो नाही मी, एवढंच तुम्हाला बोललोय। काय तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना? बरं ठीक आहे, काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा? तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलता तुझ्या? बरं ठीक आहे, तुमचा मला काय ते संबंध शिव्या द्यायचा? मला शिव्या द्यायचा तुमचा काय संबंध आहे? मला तू काय बोलतोस मला माहिती आहे? काय बोलतोय? मला ब्लॅकमेल करतो का? काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला? एक प्लॉट 2 जणांना विकलाय त्यांनी, काय ब्लॅकमेल करतोय मी? नाही, एक प्लॉट दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय, बाकी काय विषय? तुला जी करणं शक्य आहे ती कर ना, तू कशाला सांगायला लागलात? बरं ठीक आहे करतो, बरं ठीक आहे करतो, काय करायचं ते मी माझ्या पद्धतीने, मी चांगल्या हिशोबाने फोन केलता। हॅलो, काय संबंध तुझा मला फोन करायचा? नाही संबंध नाहीये का? संबंध बोलायची काही चुकीच नाही, तुमची भाषा आहे बोलायची, कोणाला बी तुम्ही ऐकवा। तुमची भाषा चुकीची आहे बोलायची दादा, तुमची भाषा चुकताय तुम्ही बोलायला। तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्टफुली बोललेलो आहे, काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला, काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत। तुम्ही शिव्या कशामुळे घालून जातोस का रे? काय का गेलोय कुठं? शिपूट गेलं नाही घालून, कुठं शिपूट गेलं नाही दादा घालून। चल की बोंबापर्यंत जाऊन विचार नाही मला बाकीचं काही घेणं देणं नाहीये, ठीक आहे। मला आता या विषयावर बोलायचं नाही, ठीक आहे, बघू आपण। काय
ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला. तू ह्याला फोन केलास मला सांग ना. कशाला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं ना तुम्ही एकदा तरी. अरे तुला वाटतं ना त्यांनी चुकीचं केलंय त्याला तू चुकीचं वाटत असेल ती बघ केलं तू चुकीचं केलं वाटतं तू बघ. हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना शिवाय द्यायची काय गरज आहे. काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणाचे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी. हा काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी. हा तुम्ही देताय धमकी. माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होतीये नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल. तुम्ही ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने एक प्लॉट 2 जणांना विकलाय. थांब जरा आता थांब. काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे. नाही माझा आणि त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती अंगात काय लागलेत. मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझी आईमाई काढायला लागलेत फार सगळी. हा तू मोठ्या आवाजात बोल नको नरड जाबीन तिथं. मारून टाका ना मी मारून टाका माणूस नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका. मी कुत्र्याच्या अवलाद तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकीन नरड दाबीन. नीच माणूसच बघितला ना मी काय माझ्या इतक्या नीच नाही कोण नीच आता सगळ्या धाराशिवला महाराष्ट्राला कळल. राहू द्या मरू द्या. काय म्हणला काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय. हा तू काय म्हणलास मला तुम्ही शिव्या कशाला देताय तुम्हाला नीच म्हणलं तुम्ही किती नाही तुम्ही शिव्या कशाला देताय मग तू कशा मला फोन लावला सांग ना मला. कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्याचा एक खासदार आहे त्यांच्या भावानी असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही. काय झालंय एक प्लॉट 2 जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे बोंब होणार. कुणी जयदादांनी विकलाय जयदादांनी विकलाय. कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता. कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँकेत ऐका पूर्ण ऐका 1 मिनिट माझं ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो. 2.5 कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय. कुणी जयदादांनी. लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेत कुणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं. दादा एकच मिनिट उत्तर दे दादा एकच मिनिट फक्त ऐका पूर्ण समजून घ्या. त्यांनी घेतलं दादा ते लोन एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिवाय देतात. समजून घ्या दादा 1 मिनिट फक्त. विषय असा आहे प्लॉट दादांचा होता 2.5 कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहन दादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं 2.5 कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला 2.5 कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले. त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी 24 लाख भरले मी 35 लाख रुपये भरले. त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही. त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय. ती प्रॉपर्टी विकली 14 लोकांना दुसऱ्या. ती 14 लोक मागचे 1 वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो. तुम्हाला पण 1-2 फोन येऊन गेले. मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरातली कोणाचा फोन आलेला नाही. गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आलता 3-4 महिन्यापूर्वी तुम्हाला. कुणाचा गीते म्हणून एक जण होता बघा. कोण गीते मला फोनच आलेला नाही. बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझी दादा आई माही काढायला लागले. तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राव शब्दांमध्ये तुम्ही मला सांगतो का ते घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय संबंध बाबा माझं. ठीक आहे ना तू काय म्हणलं भूखंड घोटाळा अहो तोच होतोय ना विषय तोच विषय होतोय. मग कर ना तुला जी करायचंय ती जा कर तुझ्यानं जी होतंय ती. ठीक आहे दादा ओके. तुला म्हणलं का काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही. आता या कॉल रेकॉर्डिंगचं सत्य असं आहे ही कॉल रेकॉर्डिंग खासदार निंबाळकर यांची नाहीच आहे. दिनेश मांगले हा व्यक्ती खोटं बोलत आहे. कारण की जर आपण कधी निंबाळकरांचं भाषण किंवा आपण त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलो असेल तर त्यांच्या बोलण्याची पद्धत आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. ते जे उच्चार करताना शब्द वापरतात ते या कॉल रेकॉर्डिंग मधून दिसून येत नाही. जाणून बुजून निंबाळकरांसारखा बोलण्याचा प्रयत्न केला गेलाय. तरी देखील तुम्हाला या कॉल रेकॉर्डिंग वरती डाऊट असेल तर तुम्ही निंबाळकरांचं भाषण किंवा त्यांनी कुठे संभाषण केलं असेल तर ते एकदा ऐका मग तुम्हाला या कॉल रेकॉर्डिंगचं सत्य समजेल. काही लोक या कॉल रेकॉर्डिंगची शहानिशा न करता
याच्यावरती व्यक्त व्हायला सुरुवात करतात. अगोदर हे सिद्ध झालं पाहिजे ही कॉल रेकॉर्डिंग खासदार निंबाळकरांचीच आहे. त्यानंतर आपण निंबाळकरांबद्दल बोलू शकतो.